ये इसमें बड़ा है मम्मी का। देखो, देखो बड़ा है, देखो। नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे बघा, माझा मुलगा माझी शाळा दाखवत आहे. मला जाणं झालं नाही गावाला, तो गेलेला आहे. बोलला, मम्मी मी तुमची शाळा बघून येतो. माझी शाळा आहे लातूरला आणि जुन्या आठवणी मला बघायचं होतं, मला जायचं होतं, पण मी जाऊ शकले नाही. माझी तब्येत पण बरी नाही. मी मुंबईला राहते आणि माझा मुलगा गेलेला आहे. बघा, लातूर बसमध्ये बसलेला आहे. मंडळी, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला सगळं बघायला भेटेल. माझी शाळा, आत्ताची सध्याची शाळाची अवस्था काय झाली ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आमचे नातेवाईक पण आहेत लातूरला आणि पहिले आम्ही लातूरलाच राहायचो. मी तिकडे आणि काही कारणामुळे माझे घरची परिस्थिती थोडीशी चांगली नव्हती. माझे वडील थोडे पीत खात होते, म्हणून आम्ही आजीच्या गावाला आलो, आंबेजोगाई पोखरी. आता सध्या आंबेजोगाई पोखरीमध्ये माझे आई, भाऊ, वडील राहतात. मंडळी, आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या कृपया करून, कारण ते आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. त्याने प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, आई वडिलांची काळजी घ्या प्लीज प्लीज. मंडळी बघा, हा माझ्या मुलाचे रिॲक्शन बघा. त्याला बसमध्ये बसायला खूप आवडतं. छान एन्जॉय करतो बघा ना. आणि बसमध्ये बसायला एवढं त्याला आवडतं ना मंडळी, खूपच आवडतं. मंडळी, मला तुम्हाला हे दाखवताना खूप आनंद होतोय. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी बोलले माझ्या मुलाला, माझ्या बहिणीला तिकडची आठवण पाठव. खूप लहान लातूरचे म्हणजे शिवाजी चौक आहे ना, तिथलं आहे हे सीन. मी खूप मानते शिवाजी महाराजांना. त्यांचे फोटो पण टाकलेत मी ब्लॉगमध्ये. बघा, हे बघा, क्लिअर आले नाही, पण एक आठवण म्हणून मी हे ब्लॉग बनवलेला आहे. लातूरचं आहे हे. बघा मंडळी, तुम्हाला व्हिडिओ जर आवडलं तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, खनी बोलत होते पहिले. आम्ही जिथं राहत होतो ना लातूरला, तिथं खनी म्हणून म्हणजे हे तलाव आहे. आता एवढं चेंज झालं ना मंडळी. हे बघा, हे पहिलं नव्हतं असं. किती छान बनवलं आता. बघा, मी लहानपणी होते त्यावेळेस असं नव्हतं, म्हणजे बाजूला सगळं चांगलं केलेलं आहे. रोड बीड मस्त. हे बघा, पक्षी पाण्यामध्ये. आत्ता सध्याच्याला एवढं पाणी आहे त्या तलावामध्ये. त्याला खनी बोलत होते पहिले. त्याचं नाव खनी म्हणून ओळखतात. हे बघा, हे जे दिसतं ना भिंत, पहिले नव्हती, उघडं होतं पहिलं. आम्ही लहानपणी शाळेला जायचो ना, इकडनं सगळं उघडं होतं. आता खूप सुधारणा झालेली आहे. मंडळी बघा, शाळेची अवस्था काय झाली. आम्हाला माहीतच नव्हतं शाळेची अवस्था असं झाली आहे. ही शाळा का बंद पडली माहीत नाही आम्हाला. आम्ही तर हे विचार करून गेलो होतो सरांना भेटायचं म्हणून. हेडमास्टर सर, फावडे सर यांना भेटायला गेलेलो असंच.
म्हणजे माझा मुलगा आणि 2 बहिणी माझ्या गेले होते. हे हेडमास्टर आहेत खुर्चीवर बसलेले बघा, फावडे सर. काय अवस्था झाली शाळेची. आम्हाला बघून खूप आश्चर्य झालं, पण आनंदही झाला. आम्ही लहानपणी इथे शाळेमध्ये आलो, शिकलो थोडंफार, जास्त नाही शिकलेले. माझी बहीण 6वी शिकलेली आहे, माझी दुसरी बहीण 4थी शिकलेली आणि मी 3री शिकलेली आहे. तर बघा, तिथली आठवणी म्हणून आम्ही हे फोटो काढले. हे दोघी बहिणी आहेत माझ्या. हे हेडमास्टर काहीतरी लिहित होते आमचे. तर त्यावेळेस गेलेले हे लोक, माझी बहीण, माझा मुलगा. हे सगळे टीशी कागदपत्र, त्यांच्या घराचे फोटोज घेतले आम्ही. खूप आनंद झाला सराला भेटून. असं बोलत होत्या माझ्या बहिणी. माझ्या नशिबात नव्हतं भेटायला, पण काही नाही, जाईन कधी गेल्यानंतर. जाणार आहे 1-2 महिन्यात, पण नक्कीच सगळ्यांना भेटून येणार आहे. हे माझ्या दोन्ही बहिणी आहेत. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. तब्येतीची काळजी घ्या आणि आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. मी सारखं बोलत आहे मंडळी, आईवडिलांची काळजी घ्या कृपया, प्लीज प्लीज प्लीज. बाय बाय. टेक केअर. पहिलीपासून शिकलाव ना. वो हमारे सर है ना.